नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे. पण यांची माफी मागणार नाही, याला राजकारण करायचंय. माझ्या हाडा सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे. मी असं बोललेलो नाही. अरे ते कुचरवाट्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो. अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं. अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा असा आहे की काल आणि आज 2 दिवस माझ्या नावाचा उल्लेख झालेला आहे, जे मी आयुष्यात कधी बोललो नाही. 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाला माहिती द्यायची आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाला माहिती द्यायची आहे. 13 कोटी जनतेचं हे सभागृह आहे. या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच नाही, मी शेतकरी विरोधी बोललो, अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे, ह्याच्यामध्ये राजकारण आहे. अध्यक्ष महोदय, मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले, आंदोलनं केली. 100 वर्ष, पुढची 100 वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे. मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही. काही लोक राजकारण करतायत. अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडं सुद्धा म्हणतील की मी शेतकरी आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे. मी असं बोललेलो नाही. असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल. 1000 वेळा. मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये, पण यांची माफी मागणार नाही. याला राजकारण करायचंय. पिंपळाचं पान पडलं, हे लोक म्हणतात पिंपळगाव जळालं, ह्याला राजकारण करायचं. अध्यक्ष महोदय, मी शेतकऱ्यासाठी 40 वर्ष लढलो. 25 वर्ष शेतकऱ्याने मला निवडून दिलेलं आहे. 293 वरती चर्चा सुरू करूया. आपलं म्हणणं सांगितलं लोणीकर साहेब, आपण आपलं म्हणणं मांडलं. या ठिकाणी आता मंत्री महोदय, एक मिनिट मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य सन्माननीय बबनराव लोणीकर याने ऐका ना, सरकारची भूमिका ऐका आपण.